ब्रेकिंग न्यूज. अकलूज येथील ताहेरा फाउंडेशनच्या वतीनं 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला. सर्व जाती धर्मातील समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या ताहेरा फाउंडेशनच्या विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध वक्ते आणि राजकीय समीक्षक ॲडव्होकेट अविनाश काले उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये निश्चित ध्येय ठरवून त्यासाठी सातत्याने परिश्रम करण्याचे आवाहन केले. विविध उदाहरणं आणि अनुभवांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी भाषणानं उपस्थितांच्या मनावर विशेष छाप पाडली. या कार्यक्रमाला अकलूज नगर परिषदेच्या नगरसेविका सौ नम्रता जगताप यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी इलाही बागवान यांनी ताहेरा फाउंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती देत संस्थेच्या कार्याचा परिचय उपस्थितांना करून दिला. ताहेरा फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी अबूबकर भाई तांबोळी यांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करत संस्थेच्या वतीनं शैक्षणिक कार्यावर विशेष भर दिला जात असल्याचं सांगितले. यावेळी 10वी आणि 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य ठेवण्यासाठी आकर्षक सॅक भेटवस्तू म्हणून देण्यात आल्या. अरबाज बागवान, रिदा शेख, मुस्कान बागवान, अल्मास मकानदार, मुजमिल तांबोळी, मोहसिन तांबोळी, उबेद आतार, अली अकबर मकानदार आणि जवेरिया तांबोळी या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच पंचवटी अकलूज येथील मुंबई पोलीस दलात निवड झालेल्या गायत्री क्षीरसागर हिचा हाजी अबूबकर भाई तांबोळी आणि खजिनदार हाजी असलम भाई तांबोळी यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. तिच्या यशामागील योगदानाबद्दल तिच्या पालकांचाही गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी हाजानिमा शाफिया तांबोळी, हाजानिमा जुबेदा तांबोळी, साजिद सय्यद, भैया माडेकर, दादाभाई तांबोळी, इंजिनियर सरफराज तांबोळी, युनुस मुलानी, जावेद बागवान, शकील मुलानी सर, छोटा जावेद भाई बागवान, नाजिम खान तसेच रत्नाई पार्क परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात आलेली सॅक ही केवळ भेटवस्तू नसून विद्यार्थ्यांच्या यशाची कायमची शाबासकीची थाप असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.